महाराष्ट्रात वेगवेगळ्या धर्मातील जातींचे धार्मिक स्थळांवर सण साजरे केले जातात। त्या सणांमध्ये भोंगेंच्या व्यतिरिक्त जे स्पीकर वापरले जातात, या स्पीकरना जरी आपण वेळेची मर्यादा सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार कायद्यानुसार दिली असली तरी मुख्यमंत्री महोदय दुर्दैवाने हे स्पीकरचा काळ हा पहाटे 3 पर्यंत अनेक ठिकाणी चालत असतो। आणि दुर्दैवाने जे डेसिबल्स आपण भोंगेच्या व्यतिरिक्त जे डेसिबलची आपण चर्चा केली ना, ते कुठलाही नियम या डिसेंबरच्या इथे पाळला जात नाही। तुम्हाला मी फोटो आणि पुरावे सहित दाखवू शकतो। असे ट्रकच्या साईजचे मोठमोठ्या भिंती उड्या म्हणजे अक्षरशः 50-50 फुटाचे स्पीकर या ठिकाणी लावले जातात। आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये 3 अशा घटना घडलेल्या आहेत की केवळ या स्पीकरच्या आवाजामुळे लोकांना म्हणजे हृदयाचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झालाय। आता दुर्दैवाने याच्या मेडिकल रेकॉर्ड्स कुठे नाही हे सिद्धही करू शकत नाहीत, पण ह्या घटना त्या कुटुंबांनी सांगितल्यात केवळ या स्पीकरच्या आवाजामुळे आमच्या कुटुंबातली ही माणसं मृत्युमुखी पडलेत। माझं नम्रपणे विनंती आहे, भोंगे बाबतीत आपण ठीक आहे नियमावली पाळली, नियम कायदा अंमलबजावणी केली, पण या स्पीकर आणि डेसिबलच्या बाबतीत जे काही केलं जातं, अनेक राष्ट्रपुरुषांचे जयंती आपण आनंदाने उत्साहाने साजरे करतो, आम्ही त्यात आनंदाने सहभागी होतो या सर्व लोकांबरोबर, पण या डेसिबल आणि स्पीकर बाबतीत जे काय आज म्हणजे कुठेही त्या नियमावली पाळल्या जात नाही आणि त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना सुद्धा होतोय, कानाचा त्रास व्हायला लागले।